कुणाल कामराच्या पापांची एक यादी मला तुषार यादव म्हणून माझे फेसबुक फ्रेंड आहेत त्यांनी पाठवलेली आहे. त्यांनी लिहिलं आहे की शिंदे साहेबांबद्दल तो गलिच्छ भाषेमध्ये बोलला, विटंबना केली. पण त्याचा इतिहासच हे सांगतो. त्यांनी भारतीय लष्कराची देखील विडंबना अशा प्रकारे केलेली आहे. त्यांनी प्राईम मिनिस्टर मोदींचीही चेष्टा थट्टा अशा प्रकारे केलेली आहे. योगी आदित्यनाथांवर अत्यंत बिभत्स शब्दात त्यांनी अशाच तऱ्हेची कविता केली होती. त्यानंतर अर्णब गोस्वामीला त्याने हॅरॅस केलं होतं विमानामध्ये आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल केला होता. त्याच्याबद्दल त्याला बंदी घातलेली मी सांगितलं होतं मागे. त्यानंतर एअरलाईन्सनी त्याला बॅन केला होता. त्यानंतर कंगना राऊतच्या ऑफिसचं जेव्हा डिमॉलिशन महाविकास आघाडी गव्हर्नमेंटने केलं तेव्हा त्याच्यावर अत्यंत आनंदित होऊन त्यांनी कविता केली होती. त्यानंतर चीफ जस्टिस ऑफ इंडिया त्यांनी त्याच्या एका व्हिडिओमध्ये मधलं बोट म्हणजे अत्यंत अश्लील खूण मानली जाते ते केलं होतं चीफ जस्टिसचं नाव घेऊन. त्यामुळे तो एक हे होता. त्यानंतर त्यांनी भारताच्या सरन्यायाधीशांना असं फिंगर त्यांनी दाखवून त्यांचा अपमान केला होता. त्यानंतर त्याच्याबद्दल आणखीन एक गलिच्छ आरोप आहे तो म्हणजे लहान मुलांचे व्हिडिओ मॉर्फ करून त्यांनी ते चुकीच्या पद्धतीने वापरले. त्यानंतर ओला CEO जो आहे त्याच्यामध्ये त्यांनी ओलाच्या विषयी आणि त्यातल्या ड्रायव्हरविषयी आणि त्यांच्या कंपनीच्या अधिकाऱ्यांविषयी अत्यंत अश्लील अशी टीका केली होती. त्यानंतर त्यांनी ब्राह्मण आणि वैश्य यांच्याविषयी अत्यंत गलिच्छ स्वरूपाची टिप्पणी यापूर्वी केली होती. अमित शहांवर त्याने अनेक वेळा टीका केलेली आहे. आता एकनाथ शिंदे यांच्या बाबत तो बोलला आहे, पण याच्या आधी त्यांनी अनेक हिंदू देवदेवतांची देखील अशी विटंबना ही आपल्या विविध व्हिडिओमधून केलेली आहे. ही यांनी मला तुषार यादव यांनी पाठवलेली यादी आहे. तुषारजी मनापासून धन्यवाद. लोकांपुढे येणं आवश्यक होतं ते तुम्ही पाठवलेल्या माध्यमातून मी आज सगळ्यांपुढे सादर केलेलं आहे. मित्रांनो, मला तुमच्या फेसबुक पोस्ट फ्रेंड करा आणि जरूर पाठवा. त्यातल्या ज्या चांगल्या असतील त्या आठवड्यातून एक दिवस मी छोटे व्हिडिओ करून लोकांसमोर नक्की आणीन. आणि माझा बिग बॉस अनिल थत्ते हा फ्रेंडशिप करता आहे आणि अनिल थत्ते गगनबेदी हा तुम्हाला फॉलो करण्याकरता आहे. पण तुम्ही फ्रेंड झाला तर तुमच्या पोस्ट मी वाचून दाखवेन. धन्यवाद.